सर्व उपस्थित व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य, सहकारी, माझे मित्र, आज आपण शिवसरदारांचा सत्कार घेतला, पण आपले पाय नेहमीच जमिनीवर असावेत. आपण संघटनेसाठी काय करतोय याचाही उहापोह झाला पाहिजे. संघटना वाढीसाठी आज गुणगुटासह ज्यांनी आपल्याला स्वीकारलं ते संदीप सर, कायमस्वरूपी संघटनेत ॲक्टिव्हपणा राहावा म्हणून दिव्या मॅडमचं काम. आता खरंच वेळ आली आहे की ह्या दोघांनाही महाराष्ट्रातून आपल्याला या पुढील कामासाठी आता इथं ठेवायचं, त्यांना बाहेर पाठवायचे. बाहेर पाठवायचे म्हणजे संघटना वाढीसाठी पाठवायचे. यापुढे ते येतील, फक्त गेस्ट म्हणून येतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. नाही, ते नेहमी आम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आम्हाला आमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी तुम्हाला नेहमीच यावं लागेल. याशिवाय हे शक्य नाही, कारण हा प्रवास सगळ्यांनी सोबत घेऊन करायचा आहे. आणि या प्रवासामध्ये कोण छोटा कोण मोठा नाही, फक्त तुमच्या प्रशंसेची किंवा तुमच्या मोटिवेशनची आम्हाला कायम गरज आहे. आता मूळ मुद्द्याकडे येतो, जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे संदीप सरनी. आज थोडं वाईट बोलतो, पण आपल्याला संघटनेसाठी वेळ द्यावा लागेल. आपल्याला संघटनेसाठी किमान दररोज 30 मिनिटं द्या. आपण आपल्या तालुक्यात एकमेकांना फॉलोअप करा. लोकांच्या गरजा जास्त नाही. आपण समाज बदलवतो, पण आपण केव्हा बदलणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं आपण संघटना वाढीसाठी किंवा आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर म्हणा, वार्षिक प्लॅन, एज्युकेशन किट, यासोबतच त्यांच्या अडचणी काय आहेत. कारण प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी किंवा आपल्या घटकासाठी काम करतो, पण आपल्या घटकासाठी काम करायची जबाबदारी आता आपल्यावरच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण एकजुटीनं काम करायचंय. संघटनेचं काम हे वैयक्तिक समजून करा. जास्त वेळ देण्याची गरज नाही. फक्त आपण एक संघ राहिलो तर आपल्या अडचणी, आपल्या समस्या सुटण्यास खूप मोठा हातभार लागेल. एवढं मोठं संधीचं एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलं आपल्याला. आपण आज कुठेही महाराष्ट्रात गेलो तर व्हॉइस ऑफ मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वजण ओळखतात. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण कुणासोबत तुलना करायची नाही, पण आपल्याला जे वाटतंय आपण खरंच सक्षम आहे. आपली संघटनेचे पदाधिकारी एकदम सक्षम आहेत की 15 दिवसामध्ये पंढरपूरमध्ये अधिवेशन सक्सेस करणारी फक्त व्हॉइस ऑफ मीडिया इंडियामध्ये, दुसरे कोणी नाही. याचा गर्व आहे की मी या व्हॉइस ऑफ मीडियाचा सदस्य आहे. पण आपण सदस्य म्हणताना आपली जबाबदारी असली पाहिजे. कारण अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनातून आपण काही नाही घेतलं तर काही उपयोग होणार नाही. मग यापुढे थोडंसं आपण काळजी घेऊ प्रत्येक जण की आपण तालुक्यामध्ये संपर्कात राहू, वर्षाचा प्लॅन करू काय, आणि सर्वात ह्या वर्षात आम्ही हे काम करणार आहे. प्रत्येक तालुक्याला जबाबदारी द्या. प्रत्येक इव्हेंट करणार त्या इव्हेंटचा मॅनेजर वेगळा ठेवा, त्याला त्याची जबाबदारी द्या. ज्या पद्धतीनं संदीप सर लोकांकडनं काम करून घ्या, त्याच पद्धतीनं आता आपणही खालच्या सहकार्याकडनं काम करून घ्यायचंय. आणि संघटनेत कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, सर्वजण सारखे. त्यामुळे येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. सर म्हणतायत की इथं गर्दी करायची नाही, बरोबर आहे, तर सरांच्या म्हणण्याबद्दल काही नाही, पण अनेक प्रश्न आहेत जे की प्रश्न आपल्या संघटनेशिवाय मार्गी लागणार नाही. आज आपल्याला आता ह्या आमच्याला मला सांगितलं, पण आता आपल्याला प्रत्येक जिल्ह्यावाईज याचा लीगल सेल तयार करावा लागेल. कारण बऱ्याच जणांमध्ये आता काल सर सांगत होते की मुंबईमध्ये आपल्या सदस्यावर केस झाली, त्या सदस्याच्या सोबत आपण आहे, पण लीगल सेल झाला किंवा महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे. आज सोशल मीडिया एवढ्या मोठ्या ह्याच्यानं वाढतोय, त्यांना काही स्कीम देता येईल का, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न काही सोडवतात की. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक संघ राहणं अत्यंत गरजेचं आहे. थोडा वेळ द्या, संघटना वाढवा. आणि याच्यामध्ये सर जसं माझं इगो पॉईंट नाही, सर्वजण सारखे. मला बोललं नाही, माझं नाव नाही, माझं हे करत काही बिलकुल नाही. जबाबदारी प्रत्येकाची असली पाहिजे आणि ती मग त्यामध्ये त्या जबाबदारी मानणाऱ्या मी एक आहे. आणि हे सर्व शिकलोय की मी संदीप सरांकडे. तुमच्यासारख्या पंढरपूरचे जसे नवीन आहेत तसेही माझ्यावर अचानक त्यांनी जबाबदारी दिली की तुला उद्यापासून जिल्हाध्यक्ष व्हायचे. मला बोलताही येत नव्हतं, संदीप सरने शिकवलं. ही व्हॉइस ऑफ मीडियाची ताकद आहे. तुम्हाला स्टेजवर बोलता येईल, समोर आपले प्रश्न मांडता येतील. जोपर्यंत आपण आपले प्रश्न समोरच्याला मांडणार नाही तोपर्यंत सुटणार नाही. त्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियातला प्रत्येक सदस्य हा एक संघ राहायला पाहिजे, एक विचारण राहायला पाहिजे. एवढीच मी छोटी
अपेक्षा व्यक्त करतो. माझं भाषण थोडं करू वाटलं तर हरकत नाही, पण याच्याशिवाय पर्याय नाही. संघटित काम करताना स्पष्ट बोला, माझ्यानं हे काम होत नाही, माझ्यानं हे काम होतंय. जबाबदारी घेताना फक्त नावानं जबाबदारी घेऊ नका, ती पूर्ण केली पाहिजे. त्या पद्धतीनं करा. कुणाला काही वाईट वाटलं, मी माफी मागतो. तुमचा सहकारी म्हणून तुम्ही माफ कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.